मित्रांनो नमस्कार. मी विक्रांत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपले स्वागत आहे. हो, एक तर प्रथम माफी की खूप दिवसानंतर येतोय. मला बाबाच म्हणाले की कमेंट्समध्ये विक्रांत बरेच जण तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतात, पण मला काय माहित नाही, मला व्हिडिओमध्ये मी तेवढं कम्फर्टेबल होत नाही, कारण मला ते लाइटिंग जमत नाही, बोलणं कदाचित जमत नाही. पण मी माझ्या लिखाणातनं पत्रकारितेत म्हणजे जी सुरुवात केली ती तेच करत राहतो. ट्विटरवर, ब्लॉग्समध्ये, इंग्लिशमध्ये जेवढं जमतं तेवढं करतो. तिथे मी नियमित असतो. पण एनिवेज बाबा मला म्हणाले की तू व्हिडिओ केला पाहिजे, म्हणून सुरुवात करतो. आता द ॲटमॉस्फिअर इज इलेक्ट्रिक. लोकसभा 2024 याचं सगळं सुरू झालेलं आहे. भाजप, सेना, मनसे, एकनाथ शिंदे ग्रुप, उद्धव ठाकरे ग्रुप, शरद पवार ग्रुप सगळे जोराने कामाला लागलेले आहेत. आणि ॲब्सोल्युटली मी आता माझं ऑफिस टाऊनमध्ये आहे, तर माझ्या घरापासून ते आता मंत्रालयाच्या आसपास परिसर इतका मोकळा आहे की मला असं वाटतं अधिकारी तर अर्ध्याहून जास्त अधिकारी तर येतच नसतील आता, सिनियर सगळे जे पण आहेत, आणि सगळे आपापल्या प्रचारासाठी, सभेंसाठी वगैरे सगळीकडे फिरत आहेत. मला तर काल कोणीतरी सांगितलं काहीतरी देवेंद्रजी आता 9 दिवस, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे वगैरे आता बरेच दिवस आता विदर्भातच आहेत. मोदी साहेबांच्या 2 सभा झाल्या आहेत, एक काहीतरी रामटेकला झाली आणि गडचिरोलीला झाली. आणि ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर तापलेलं आहे. आणि सगळ्यांच्या याच्यात थोडंसं तेच आहे की काय होणार 4 जूनला रिझल्ट. तर देशात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मला असं वाटतं नरेंद्र मोदीजी परत आपले पंतप्रधान होतील. आणि महाराष्ट्रात मात्र जेवढं असं, आता कसं आहे, 2 थॉट प्रोसेस आहेत. एक, आज माझ्या बाबांनीच ब्लॉग लिहिला की आपल्या यांना देवेंद्र फडणवीस भाजप, एकनाथ शिंदे गट, अजितदादा गट वगैरे यांना 38 जागा मिळतील. आणि म्हटलं ठीक आहे. आता तो प्रत्येक, माझे वडील असले तरी काय झालं, प्रत्येक पत्रकाराचा व्ह्यू पॉईंट असतो आणि त्यात त्यांचा स्टडी असतो. आता मी तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या रायटिंगमध्ये, मी बराच प्रयत्न करत असतो ॲज अ डेव्हिल्स ॲडव्होकेट बनायला. कसं असतं ना, मला ते पहिलेच तुम्हाला सगळ्यांना नेगेटिव्ह थोडंसं सांगायचं असतं की असं असं घडतंय, ही रियालिटी आहे. आणि ही रियालिटी मी काय माझ्या खिशातनं काढत नसतो. हे जे प्रॅक्टिकली मी लोकांना भेटतो किंवा सगळ्यांशी बोलतो. आता होऊ शकतं माझे बाबा पण भेटतात सगळ्यांना, आणि कारण आता फील्डवर राहणारे पत्रकारच खूप कमी राहिले जे अनालिसिस करतात तुमच्यासाठी चॅनल्सवर. पण आमच्यासारख्यांचं मत तुम्ही थोडंसं घेतलं पाहिजे, आणि नेगेटिव्ह नाही घेतलं पाहिजे. मी काय थोडीशी भाजपची काही टीका केली तर मला लोक काय 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 लिहितात, बापरे. पण मी रियालिटी मांडत असतो. आणि आता मी म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, आता मी 21 मार्चला लिहिलं होतं की राज ठाकरे म्हणजे यांच्यामध्ये NDA सोबत राज ठाकरे येतील. ते काल परवा त्यांनी जेव्हा त्या गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेतली आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी, तर लोक, आणि मी त्यात लिहिलं होतं की पुढचा शिवसेना प्रमुख हा ठाकरेच असेल, पण हा कोणता ठाकरे असेल नेमका तो मी तुम्हाला इथे सांगणार नाही, असं मी त्या राजकडे हिंट करत लिहिलं होतं. तर त्या बापरे, लोक मला त्या 21 मार्चपासून ते गुढीपाडव्यापर्यंत लोकांनी इतकं ट्रोल करते, का रे काय बामना तू हे केलं का, पैसे कोणी न्यूज दिली का वगैरे. तर माझी बातमी खरी होती. हा, त्यात राज ठाकरेंनी, आणि तो की सेना प्रमुख होणार हा लिहिणारा पहिला पत्रकार मीच होतो. तर राज ठाकरेंनी तो मुद्दा त्यांच्या ह्याच्यात मांडला की नाही मी काही शिवसेना प्रमुख होणार नाही. पण अजूनही कसं असतं राजकारणात, कधी ऑफ द रेकॉर्ड परत तुम्हाला सांगतो, देर इज नेव्हर अ नो. आता राज ठाकरे नाही म्हणतात, पण पुढचे काही दिवस भयंकर दे आर टेस्टिंग टाइम्स. यू नेव्हर नो राज ठाकरे उद्या जर झाले तर. कारण आपल्या लोकांना काय बघायचं, ठाकरेच बघायचे. आपल्याला प्रेरणास्थान काय ठाकरेच आहे, आणि शिवसेना प्रमुख आपल्याला ठाकरेच बघायचे. असं म्हणजे ॲज अ मराठी माणूस, ॲज अ मुंबईकर मला ते वाटतं. आणि जो खरंच बाळासाहेबांची छवी आहे तो ऑब्व्हियसली राज ठाकरेच आहेत. तर आय थिंक आय वुड लव्ह टू सी हिम जर ते झाले तर. ते आता नाही म्हणतात, पण इट विल बी अ प्लेजर. एनिवेज, राज ठाकरेंच्या भाषणापासूनच सुरुवात करतो, जे त्यांनी गुढीपाडव्याला म्हटलं. मला ही मूव्ह काही राज ठाकरेंची पटली नाही. ठीक आहे, ते येणार होते, आम्हाला पत्रकारांना बातम्या असतात, पण आले आणि त्यांनी जे, म्हणजे मला त्यांच्या स्पीचच्या वेळेला ना ते काहीतरी तासभर बोलले,
तर त्या स्पीचमध्ये असं मलाच वाटत होतं, असं तुम्हालाही वाटत असेल कदाचित, आय मीन यू कॅन सी इट, पण मला असं वाटत होतं की राज ठाकरे स्वतःच कन्व्हिन्स करतायत स्वतःला की मी यांच्याबरोबर येतोय, बरं मी मोदींबरोबर येतोय, मोदींबरोबर. कुठेही मला तो पहिल्यांदा असा त्यांचा थोडासा कॉन्फिडन्स कमी वाटला. आणि काय माहिती त्यांनी लोकसभा का नाही लढवली, कारण त्यांनी जर हे दिलं असतं तर ते क्रॉस वोटिंग झालं असतं जर त्यांनी कॅन्डिडेट्स दिले असते तर, आणि भाजपला त्याची मदत झाली असती अर्थातच, जर त्यांना म्हणजे भाजपला मदत करायची असेल तर. पण काही जण म्हणतात की अरे उलट राजनी या भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा होईल, कारण जे लोक बॉर्डरवर होते कोणत्या ठाकरेला सपोर्ट करायचं, आणि ते जेव्हा राजनी भाजपचं साथ घेतली तेव्हा ते लोक ते जम्प्ड ओव्हर द फेन्स, अँड आय थिंक ते आता उद्धव ठाकरेंना मतदान करतील असं लोक म्हणतात. काही त्यांचे महत्वाचे 2-3 लोक सोडून पण गेले, त्यात आमचे एक पत्रकार मित्र कीर्तिकुमार शिंदे. पण ठीक आहे, असं काही नाराज होऊन पक्ष वगैरे सोडला तर काही पक्ष थांबत नसतो. पण मला असं वाटतं राज शुड हॅव लोकसभा कंटेस्ट केली पाहिजे, ती काही मोजक्या मुंबईत तरी केलं पाहिजे होतं. आणि आता काय झालंय, एक मला असं ॲज अ मुंबईकर मला असं वाटतं की एक परत जी भाजपला एक थोडीशी अशी ताकदीची गरज होती, एक जो पुश हवा होता की अरेला कारे म्हणणारे जे कोणी असतात ते ठाकरेच होते. शिवसेना आहे पण एक ठाकरे असणं गरजेचं होतं, आणि तो आता राज आलेल्यामुळे थोडंसं एक परत कॉन्फिडन्स भाजपमध्ये बूस्ट झालेलं दिसतं. ओव्हरऑल मी एकच मतदारसंघावर अभ्यास केला होता आणि त्याच्यावर मी इंग्लिशमध्ये ब्लॉग लिहिला होता, तो माढा कॉन्स्टिट्युन्सी, ज्यात निंबाळकर जे करंट खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध सगळं आणि मोहिते पाटील या फॅमिलीजचा वाद होता, आणि पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निंबाळकरांना कॅन्डिडेचर डिक्लेअर केलं. ठीक आहे, असे मी खूप काही प्रकरणं लिहिले आहेत, आणि त्यात माढामध्ये काय होईल, कारण शेवटी कसं असतं ना मित्रांनो, की महाराष्ट्रात ना, ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये आपले शहरं किंवा आपले विभाग जे आहेत ना, किंवा आपले डिस्ट्रिक्ट्स आहेत ते त्या लोकांच्या नावाने गाजलेले असतात. उदाहरणार्थ लातूर हे देशमुखांमुळे म्हणजे देशमुखांचं असं मला वाटतं, त्यांचं जास्त तिकडे होल्ड आहे. कोल्हापूरमध्ये DY पाटलांचा होल्ड आहे. मग नांदेडमध्ये किंवा नांदेड तो जिल्हा जो आहे तो सगळा अशोक चव्हाणांचा जिल्हा आहे, शंकरराव चव्हाणांपासूनचा. मग नगरमध्ये विखे पाटील आहेत, पुणे बारामतीमध्ये पवार आहेत, मग देशमुख आहेत आमच्या विदर्भात, नागपूर भागात वगैरे, आणि मुंबईत तसे ठाकरे. तसं काही काही लोकांचे काही काही एरियाज असे ते त्यांचे एरियाज असतात. आता काय झालं, आणि सेम म्हणजे हा सोलापूर माढा कॉन्स्टिट्युन्सी जो आहे तो कोणाचा आहे, तो मोहिते पाटलांचा आहे. असं मला वाटतं की जेव्हा ठीक आहे 2019 जेव्हा मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील जे आपले एक्स डेप्युटी CM होते राष्ट्रवादीकडनं, ते जेव्हा भाजपमध्ये त्यांनी आपल्या मुलालाही आणलं आणि आपल्या परिवाराला आणलं आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला भाजपला त्या काळी 2019 तेव्हा सिटिंग खासदार हे विजयसिंह मोहिते पाटील होते. पण विजयदादा थकले आणि मग आय थिंक 2-1 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाला म्हणजे रणजितला MLC केलं भाजपने. ठीक आहे, आता या वेळेला जेव्हा कॅन्डिडेचर डिक्लेअर झालं तर तो नवीन माणसाला दिला, तो निंबाळकर, जो मागच्या 5 वर्ष खासदार होता. आता निंबाळकरना जो सपोर्ट आहे तो भाजपचा 5 आमदारांचा, ती कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 5-6 आमदार आहेत आणि त्यात त्यांचा सपोर्ट आहे, जयकुमार गोरे वगैरे आहेत सगळे त्या. आता ते आमदारच जेमतेम यांच्या मदतीने निवडून आलेले आहेत, मोहितेंच्या मदतीमुळे. तर मोहितेंचं म्हणणं असं होतं की दादा यावेळेला माझ्या म्हणजे विजयसिंह मोहिते पाटलांचं म्हणणं होतं की यावेळेला तुम्ही माझ्या मुलाला एका मुलाला MLC केलं, आता माझ्या त्याच्या कझिनला तुम्ही खासदारकीचं देऊन बघा, कारण आमच्याकडे माळशिरस जो त्यांचा भाग आहे त्यातनं आम्ही प्रचंड लीड देऊ शकतो. आम्ही लाख 1.5 लाख वोटं आधी पण दिलेली आहेत या तुमच्या खासदाराला निंबाळकरला. आम्ही 1,19,000 लीड त्यावेळेला दिली होती. तर यावेळेला आम्ही आमच्या घरात MLC आहे, आम्ही अजून कामं केलेली आहेत लोकांची, तर आम्ही कमीत कमी 1.25 लाख ते 1.5 लाख मतांचं हे देऊ, लीड देऊ. तर ते कुठेतरी काहीतरी पिनसलं अँड नाही दिलं गेलं, आणि मग शेवटी देवेंद्रजींनी कन्व्हिन्स केलं नाही. पण त्यात काय झालं, शरद पवारांनी गेम टाकला. शरद पवारांना, कारण धैर्यशील मोहिते पाटील जो रणजितचा कझिन आहे, ज्याला तिकीट नाही दिलं आणि जो मागच्या 2 वर्षापासून कामं करत होता की आणि त्याला वाटत होतं की आपल्याला तिकीट मिळेल, तो थोडासा म्हणजे बॉर्डरवर आलाय.
तर शरद पवारांनी बरोबर शरद पवार बरोबर त्यांनी तो डाव साधला आणि आय थिंक ही विल ट्राय टू, त्यांना ते असं काय फिशिंगसाठी नेट टाकतात ना तसं नेट टाकण्याचा प्रयत्न करतील की अरे धैर्यशील तुला भाजपने नाही दिलं तर काय झालं, तू राष्ट्रवादीत आहे, मी तुला माझ्या तुतारीवर तू तुतारी घे. आय थिंक वन ऑफ द काका ऑफ या फॅमिलीनी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले पण की आम्ही भाजपबरोबर नाही जाणार असं तसं, आम्ही तुतारी हातात घेऊ. शरद पवारांना तोच एक प्रश्न आहे की अरे मला तर विचारा मी तुम्हाला घेतोय की नाही. आणि अशी सगळी कश्मकश सगळीकडे सुरू आहे. पण ओव्हरऑल वन स्कूल थॉट हा म्हणजे या माढा कॉन्स्टिट्युन्सीचा मी तुम्हाला असं ब्रेकअप, मी ते इंग्लिशमध्ये छान लिहिलंय सगळं समजावून, तुम्ही वाचू शकता. पण ओव्हरऑल महाराष्ट्रात थोडंसं नेगेटिव्ह नाही म्हणणार, पण एवढं सोपं नाही आहे या देवेंद्र फडणवीस भाजपला किंवा एकनाथ शिंदेंना. काय असतं का, मी जसं सांगितलं ना त्या ठिकाणी त्या लोकांचं हे असते. आता अजित उदाहरणार्थ मला थोडंसं वाईट वाटलं की सुनेत्रा पवारांना का डिक्लेअर केलं. जेव्हा महादेव जानकर जॉईन झाले यांना भाजपला वगैरे, तेव्हा जर महादेव जानकरला तिथे ठेवलं असतं ना तेव्हा तो सुप्रिया सुळेला टफ फाईट देऊ शकले असते असं माझं मत आहे. कारण काय झालं, आता सुनेत्रा पवार असल्यामुळे आणि शरद पवारांनी अजितदादांना फॅमिलीमध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला थोडंसं त्यांना बदनाम केल्यामुळे आता अजित पवार फक्त एक बारामतीचाच लीडर म्हणून बसलेत ना. आता बघा ना, मोदींच्या दोन्ही सभा झाल्या, अजित पवार नाही दिसले मला तिथे. कारण अजित पवार आता हे ही इज कॉन्सन्ट्रेटिंग ओनली ऑन हिज वाईफ की बाबा माझं आता एवढं माझं सगळं पणाला लागलेलं आहे तर माईट एज वेल मग मी इथेच काम करून, म्हणजे इन शॉर्ट काय झालं की अजित पवारला आता त्याचा फायदा आपल्याला महाराष्ट्रात होईल की नाही माहीत नाही मला, पण पुण्याचाच लीडर म्हणजे गल्लीतला लीडर म्हणून झालेला आहे असं मला वाटतं. एकनाथ शिंदेची छाप जसं म्हटलं तसं पडते काही ठिकाणी नाही पडत, अजून कॅन्डिडेचरच डिक्लेअर नाही झालेले आहेत. आता म्हणजे उदाहरणार्थ मला एक थोडंसं वाईट असं वाटलं की श्रीकांत शिंदेचं कॅन्डिडेचर देवेंद्र फडणवीसांनी डिक्लेअर केलं. ठीक आहे की तो थोडा हक्क आहे, एवढं सिनियर आहेत ते, त्यांनीच ही सरकार बसवली आहे. तर त्यात श्रीकांतजींनी म्हटलं अरे म्हणजे ठीक आहे, देवेंद्रजींनी अनाऊन्स केली माझी कॅन्डिडेचर कल्याणमधनं, पण माझ्या वडिलांनी केलं पाहिजे होतं. ठीक आहे ना, काय फरक पडतो. आता अशा स्टेटमेंट श्रीकांत मीडियामध्ये देतात, मग काय असतं कुठे ना कुठे कोणी ना कोणी दुखावत असतं असं मला वाटतं. तिसरा मुद्दा, मी मागच्या रविवारी काही 8-10 पत्रकार, आम्ही 8-10 पण नव्हते, 5-6च होते महत्त्वाचे संपादक वगैरे, आणि त्यात मला पण बोलवलं होतं. पियुष गोयलांना भेटलो, त्यांनी लंच ऑर्गनाईज केला होता तर पत्रकारांची. तर आम्ही गेलो होतो, सगळे छान सगळं व्यवस्थित अरेंज केलं होतं आमच्या केशव उपाध्यायांनी सगळं. तर आम्ही गप्पा, पियुषजी काहीतरी मला असं वाटतं एक तासभर उशिरा आले. तर मी पण पत्रकारांना, त्या सिनियर संपादकांना वगैरे खूप वेळेनंतर भेटत होतो, आमच्या गप्पा रंगल्या होत्या. म्हणजे त्यांना सगळं, मी तुम्हाला ॲज यू नो की मी विचारत असतो सगळ्यांना काय सुरू आहे, कारण मी शेवटी विद्यार्थीच्याच भूमिकेत असतो की बाबा आपण शिकतोय सगळं. तर ते त्यांचे आकलन सांगत होते की कसं कोणत्या याच्यात काय आहे, नगरमध्ये काय होणार, इकडे काय होणार. सुजय विखे पाटील कसा इमॅच्युअर्ड एक वाक्य टाकून दिलं, आणि मग कसं असतं एका वाक्याने ना ती एक हे बनत असते, काय म्हणतात त्याला, ॲटमॉस्फिअर बनत असतं. आता सुजयनी कशाला बोलायचं ते इंग्लिशमध्ये वगैरे विखे पाटलांच्या पोरांनी, जाऊ दे ना. एक तो ऑलरेडी त्याला राम शिंदेचा विरोध आहे तिकडे, पण आता राम शिंदे पुढे येऊन तुम्हाला ते सपोर्ट करतायत. शांत बसून तुम्ही करा ना, म्हणजे थोडं मॅच्युरिटली वागलं पाहिजे या यंग जनरेशननी. एनिवेज, तर पियुषजींची छान गप्पा झाल्या. पियुषजींनी फार त्यांनी म्हणजे आम्ही तासभर कदाचित सगळे ते बोलत होते, आम्ही ऐकत होतो. तर तासभर त्यांनी फक्त ते रेल्वे मंत्री असताना, मग अजून कोणते सगळे मंत्री असताना त्यांनी जी कामं केली ते सांगितलं. तर मी त्यांना सगळ्यांच्या आमच्या मनात प्रश्न होते की साहेब तुम्ही म्हणजे त्यांना कळलं कधी की तुम्ही कॅन्डिडेट आहात बोरिवलीमधनं, म्हणजे आमच्या त्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं. तर म्हणलं अरे मी पॉडकास्ट देत होतो आणि नेमकं त्याच वेळेला मला माझ्या माणसाने कानातून सांगितलं की अरे दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं सर जसं तुम्ही सरप्राईज झाला तसे आमचे भाजपचे इथले मुंबईतले नेते थोडे सरप्राईज झाले की आहे की आपले पियुषजीकडनं कसं काय डिक्लेअर झाले. पण ठीक आहे, छान तुम्ही आलात. तर आता कसं काय करणार, कारण काय अख्ख्या जगाला माहिती आहे की त्या भागात थोडंसं आमदारांमध्ये वादविवाद आहे. तुम्ही त्या सगळ्यांना, म्हणजे ती एकच सीट आहे भाजपची जी मला वाटतं कन्फर्म आहे असं माझं. पण त्यात कसं असतं आमदारांचं थोडंसं
मन राखलं पाहिजे, लोकल इश्यूजवर पियुषजींनी बोललं पाहिजे जे ते अवॉइड करतायत. उदाहरणार्थ आता इंटरपर्सनल रायव्हली, आता समजा सुनील राणे आमचे आपले MLA आहेत बोरिवलीकडनं, आता त्यांच्यामध्ये मला असं वाटतं काहीतरी ते गोपाल शेट्टींना काहीतरी इग्नोरच करतात, तर ते त्यांनी थांबवलं पाहिजे. म्हणजे स्वतः पियुषजींनी सांगितलं होतं की असं काही करू नका. मग कुठेतरी त्या चिकू वाडी ट्रस्टनी काहीतरी फेडरेशननी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की गोपाळ शेट्टींना हे करा. आता गोपाळ शेट्टी हा मोठा माणूस आहे, आपण इग्नोर नाही करू शकत त्यांना. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आज एवढे वर्ष त्यांना खासदारकी वगैरे दिली, इज अ बिग मॅन देअर, आणि त्यांचं खूप वोट शेअर आहे. त्यांना तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, जरी त्यांना कॅन्डिडेचर नसेल दिलं तर. कारण कसं असतं ना, माणसाला रिस्पेक्ट हवा असतो एका पर्टिक्युलर एज नंतर, आणि एका पर्टिक्युलर त्यांनी जी पॉवर ती एन्जॉय केली असते ती जर नाही दिली ना तर ते थोडंसं मन दुःख होतं. आणि काय उद्या जर काय उगीच ते जाऊन उठले आणि उद्धव ठाकरेंना जॉईन झाले तर काय करणार आहे. मग तसं करणार नाही गोपालजी, एवढं मला कॉन्फिडन्स आहे. पण काय ना, आजकाल राजकारणात काही सांगता येत नाही. तर पियुषजींनी हे केलं पाहिजे. मग तिकडे ते प्रकाश सुर्वे आणि दरेकरांचं जमत नाही, तर ते थोडंसं त्यांनी शुड प्ले द असं छान बॅलन्स करून की मतदारसंघात काय आता एकच फक्त मोदी साहेबांनी 370, मोदी साहेबांनी राम मंदिर, त्याच्यावर मत मागणं कोणत्याही खासदाराला हे थोडंसं डिफिकल्ट असेल असं मला वाटतं. ठीक आहे, मोदी लाट पहिल्या ह्याच्यात होती, दुसऱ्या ह्याच्यात होती, तिसऱ्या ह्याच्यात कसं आहे, तुम्ही कामं काय केले आणि त्यात तुम्ही तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काय, जर तुम्ही MP असाल आणि नवीन असाल तर तुम्ही काय करणार आहात, रादर देन एक छान. मला पियुषजींनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आम्ही आमदारांना सांगून ठेवलं नेगेटिव्ह कोणाबद्दल बोलायचं नाही, कोणाचंही, म्हणजे उद्धव ठाकरेंना उगीच टीका करायची नाही, कुठे उगीच कोणाला तिथे डिवचायचं नाही, पण मग आपण केलेली कामं दाखवायची. पण आपण म्हणजे आपण मोदी साहेबांचीच कामं सांगणार आहोत ना, वांदा नाही, तो सांगितलंच पाहिजे, तो दॅट इज युअर USP, दॅट इज अवर BJP's ट्रम्प कार्ड पण ॲट द सेम टाइम थोडंसं लोकल विषय पण तुम्ही हँडल केले पाहिजे. एका पत्रकाराने विचारलं ट्रॅफिकचं काय करणार, कारण सबर्बन मुंबई म्हणजे आम्हाला असं नकोसं झालेलं आहे. तर पियुषजींनी फार सुंदर उत्तर दिलं की मी सगळे फुटपाथवर, म्हणजे एक पत्रकार म्हणाले की 4 तुम्ही नवीन रस्ता बांधलाय आपल्या मतदारसंघात बोरिवलीच्या इथे, दहिसर बोरिवलीमध्ये, आणि तिथे ऑलरेडी 3 जणांनी ते फेरीवाले जे इलिगल हॉकर्स असतात ते एका लेनमध्ये बसायचे, आता नवीन रस्ता झाल्यामुळे ते अजून 2-3 रस्त्यांमध्ये बसतात. ते म्हणाले की ठीक आहे, मी काढतो त्या सगळ्यांना, पण मग तुम्ही पत्रकारांनी बातमी नाही करायची की बघा एका गरीबाच्या पोटावर खासदारांनी आणि आमदारांनी पाय दिला, भाजपवाल्यांनी पाय दिला. आणि ते खरं आहे, न्यूजपेपर करतात असं, सॉफ्ट स्टोरीज त्यांना विकले जातात ना. तर असं छान. आणि पियुषजींनी आम्ही म्हणजे एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला सगळ्यात बिगेस्ट डिसएडव्हान्टेज काय वाटतं भाजपचं या म्हणजे ओव्हरऑल पूर्ण भारतात, तर ते म्हणाले मला आणि मोदींना आणि सगळ्याच खासदार जे आम्ही डिक्लेअर झालो त्यांना 2च चॅलेंजेस आहेत. एक ओव्हर कॉन्फिडन्स आणि दुसरं हीट म्हणजे गरमी. कारण आम्हाला एवढ्या गरमीमध्ये प्रचार करायचा आहे, सगळं फिरायचं आहे, तर आमच्या तब्येतीने आमची साथ दिली पाहिजे आणि कुठेही आमच्यासारख्या लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स नाही झाला पाहिजे असं त्यांना वाटलं, विच आय अग्री. मुंबईत मजा आहे, अजून 3 जागेचे म्हणजे आमच्या अंधेरी भागातलं, साऊथ मुंबईचं, मुंबई सेंट्रलचं अजून कोणी बांद्र्याचं कोणी डिक्लेअरच नाही केलंय. तर असं मी ऐकण्यात आलं की बांद्र्याची सीट ही पॉलिटिकल पर्सन नसेल, काय असूही शकतात, कारण आम्हाला हवंय आशिष शेलार निवडून. कारण आशिष शेलारांना जर ती सीट दिली तर माझा अंदाज आहे त्यांना 2 ते 3 लाख मतांनी ते जिंकून येतील. पण आशिष शेलारांना मला असं वाटतं इकडे मंत्रीपद मध्ये थोडंसं जास्त, आय थिंक ही इज इंटरेस्टेड इन स्टेट पॉलिटिक्स आणि क्रिकेट, असं त्यांना ते बॅलन्स करायचं, त्यांना खासदारकीचं आहे. पण काय माहित नाही, जर दिलं तिकीट तर ते लढतील पण. आणि बॉस इज केपेबल, म्हणजे आशिषजींचं द वे ही इज हँडल्ड एव्हरीथिंग, मला असं वाटतं त्यांना दिलं तर होऊन जाईल. पण त्यांना नाही देते असं मी ऐकलं, कारण त्या कोणीतरी नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडचाच माणूस हवा वगैरे भाजपकडनं असं प्रेस केलं गेलंय. इकडे मी ऐकतोय आमच्या अंधेरी पार्ला जोगेश्वरी भागात वायकरांचं वगैरे नाव सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी त्याच भागात राहतो, तर मी वॉकला गेलो होतो पार्कमध्ये, ऑलरेडी गजानन कीर्तीकरांचा पोरगा अमोल कीर्तीकर जो कॅन्डिडेट आहे तिकडनं उभाटाकडनं, त्यांनी कॅम्पेनिंग सुरू केलं. आमच्या पार्कमध्ये आला, सकाळी छान सगळ्यांशी बोलला, योगा करून दाखवला की मलाही योगा येतो, आणि त्याच्या आदल्याच दिवशी तो ईडीकडे गेला होता ते खिचडी स्कॅममध्ये. पण तोंडावर चेहऱ्यावर काही त्याचं दिसलं नाही, छान काम कूल होता. पण असे असं वाटतं कॅन्डिडेचर सगळे थोडेसे एकनाथ शिंदेंनी आणि फडणवीसांनी थोडेसे ठरवून चांगले कॅन्डिडेट दिले
तर बरं होईल, कारण असे कोणतेही कॅन्डिडेट आमच्यावर लादले तर मी तर नोटाच प्रेस करणार आहे. मी तुम्हाला अगदी फ्रँकली सांगतो. साऊथ मुंबईमध्ये लोढा साहेब की नार्वेकर, आता लोढा साहेबांनी मला असं वाटतं परवा काहीतरी मोठं एक्झिबिशन भरवलं होतं स्वतः, आणि ते त्यांचे मिसेस होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, त्या भागातल्या कार्यकर्त्यांना वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि फोटो काढा आणि मग कार्यकर्त्यांना ट्रेनिंग की कसं खासदारकीची प्रमोशन वगैरे करायचं आहे जेव्हा मुंबईची टायमिंग. तर लोढा साहेबांनी आय थिंक इज अज्युम की त्यांना तिकीट मिळणार आहे, आणि नेमकं त्याच कार्यक्रमाला जे सेकंड इच्छुक आहेत राहुल नार्वेकर आपले स्पीकर ते पोचले. एकदम माझा म्हणजे लोढा साहेब थोडेसे डिस्टर्ब झाले, पण ठीक आहे, ते दोघं मित्र आहेत. तर कोणी हो, हे बघा कसं आहे, मला असं वाटतं साऊथ मुंबई म्हणजे आमचा भायखळा, सेंट्रल वगैरे सगळं त्यात येतो. तो भाग आहे ना थोडासा मराठी माणसाचा भाग आहे, मराठी आणि मुस्लिम्स, नागपाडा वगैरे सगळे मुसलमान, आणि आपल्या इकडं परळ, भायखळा, दादर, सॉरी नॉट दादर, मग तो सगळा एल्फिस्टन वगैरे तो सगळा जो भाग आहे ना तो मराठी लोकांचा आहे. तर इथे अरविंद सावंत जे आहेत त्यांना क्लिअर मेजॉरिटी जर एका नॉन मराठी माणसाला जर दिलं तर भाजपने आणि सेनेनी. इथे बाळा नांदगावकरची चर्चा होती, पण आता राज ठाकरेंनी सांगून टाकलं की आम्ही कंटेस्टच नाही करणार आहे. मग दुसरं नाव कोण असू शकतो? कोणत्याही स्कॅम झालेल्या नेत्यालाचं नाव नाही दिलं पाहिजे असं मला पर्सनली तरी वाटतं. नाहीतर काय आहे, उगीच कोणाला दुखवू नये असं माझं मत आहे. आणि चांगला कॅन्डिडेट नसेल यांच्याकडे, भाजपकडे आणि सेनेकडे, तर त्यांनी इंटरनल थोडंसं विचार करून चांगला एखादा जो अरविंद, कारण मराठी आणि मुसलमानांचे वोट जिंकायचे, इट इज नॉट अ केक वॉक. ती सीट जी आहे ना, तर अरविंद सावंतांना थम्पिंग मेजॉरिटी येईल जर कोणताही म्हणजे नथिंग अगेन्स्ट लोढा साहेब, म्हणजे मला आनंदच होईल जर कोणालाही तिकीट मिळालं भाजपकडनं. पण कसं असतं, शेवटी समीकरणं बघावे लागतात असं. आणि लोढा साहेब थोडेसे कसे पॉलिश्ड लोकांचे, मलबार हिल वगैरे, चिकन नाही खाणे का, नॉनव्हेज नाही खाणे का, हे मराठी आणि मुसलमानांना नाही पटत. एनिवेज ते एक झालं. दुसरं काय, बाकी तर ओव्हरऑल पेटलेलं आहे सगळीकडे. हवा तुम्हाला वाटते का आहे का म्हणजे विदर्भात मी अजून गेलो नाही आहे, मी पुढच्या आठवड्यापासून टुरिंग सुरू करणार आहे, तर अजून इलेक्शनची हवा सच जमलेली आहे का मला कळून नाही राहिलं. पण मुंबईत तर नाही आहे ऑफकोर्स अजून. ते फक्त इथे कसं आहे, ते कॅन्डिडेटच डिक्लेअर नाही, तर त्यामुळे पण बोरिवली भागात वगैरे जिथे कॅन्डिडेट झालं आहे तिकडे सगळं चांगलं सुरू आहे. तिकडे आमच्या ईशान्य मुंबईमध्ये त्या यांना दिलं आहे, कोटक, मनोज कोटकला काढलं, बरं झालं. कारण मनोज कोटकला का काढलं याचं कारण सांगून टाकू का? काय आहे, काही गोष्टी काही लोकांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या जेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदेचं आलं. तर एक शिवसेनेकडनं माणूस होता, एक भाजपकडनं आपले कोटक होते, की हाऊसिंगचं वगैरे सगळे जे भाग आहेत सगळे तुम्ही सांभाळा, एक्सक्यूज मी. कारण कसं असतं, लोक कामं घेऊन येतात आणि कधी कधी काय माणूस लागतो विश्वासाचा, की तुम्ही इथे हा डिपार्टमेंट तुम्ही बघा. पण यांनी सगळं प्लॅटरवर त्या सेनेच्याच माणसाला देऊन टाकलं सगळं, आणि थोडे लोक नाराज झाले. मग थोडंसं कुठे काय मी प्रकरणं ऐकलेत अँटी-DF स्कॅममध्ये, आपल्या अँटी-DF देवेंद्र फडणवीस एक काही प्रकार सुरू आहे सोशल मीडियावर वगैरे, लोकांनी प्रयत्न केले. त्यात मग ते ललित टेकचंदानी प्रकरण वगैरे घडलं, तर त्यात कुठेतरी मनोजनी वगैरे कोटकांचा वगैरे काहीतरी किंवा काहीतरी परफॉर्मन्स इश्यू असेल. मला काय करायचं, मी जे ऐकलं ते तुम्हाला सांगतोय. पण त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि ते दुसरे मिहीर कोटेचा म्हणून आहेत. तर मिहीर कोटेचांना मी काही ओळखत नाही, कारण ते फक्त टाइम्स ऑफ इंडियाच्याच पत्रकारांची मैत्री असते त्यांची. पण वाचतात मला, आय थिंक ते माझ्या ट्विटरवर वगैरे मला ते वाचतात. पण त्यांनी थोडंसं लोकल इश्यूज बघितले पाहिजे. किरीट सोमय्यांना नाराज न करता थोडंसं, कसं असतं, किरीट सोमय्यांनी परवाई जाऊन ते असं थोडंसं देवेंद्रजींवर वगैरे बोलले, राज्यातल्या भाजप नेत्यांवर आमचं स्वप्न, नाही तर काहीतरी विचित्र बोलले काहीतरी, की देवेंद्रजींनी मला सांगितलं उद्धव ठाकरेंना. का ते किरीटजींना असं वाटतंय का की उद्धव ठाकरेची सरकार आली तर मला ते थोडंसं कॉम्प्रोमाइज सारखं झालं पाहिजे, आणि आली तरी काय घाबरायचं आहे, म्हणजे ज्याला कर नाही त्याला डर कशाला, असं मला वाटतं. पण असं आणि ओपन टीव्हीवर जाऊन तुम्ही असं नाराजगी वगैरे बोलता, अरे तुम्ही एकटंच जाऊन भेटा ना, बोला ना पक्षश्रेष्ठींना. नशीब तुमच्याकडे मोदी आणि अमित शहा ऐकतात असं तुम्हीच बोलले किरीटजी. पण असं पब्लिकमध्ये येऊन थोडंसं बदनाम करणं मला तरी आवडत नाही. पण तुम्हाला सांगू, शरद पवारांनी मस्त गेम खेळला. शरद पवारांना माहिती आपली ताकद किती आहे. त्यांनी बरोबर 10 सीट स्वतःचे घेतले आणि उरलेले त्या काँग्रेसला आणि त्या यांना देऊन टाकले, उभाटाला. पण मजा अशी आहे की शिवसेनेतनी उद्धव ठाकरेंनी का सगळे असे कमजोर खिलाडी दिले.
सगळीकडे तुम्ही बघा ना, श्रीकांत शिंदे समोर एकदम फक्त अरविंद सावंत हा एक नोन माणूस आहे. नोन माणसं नाही आहेत याच्यामुळे नाही दिले. सगळीकडे तुम्ही कॅन्डिडेट चेक करा, सगळ्यांचे सगळे न्यू फेसेस दिलेले आहेत. आता मला एक जण भाजपचाच मोठा माणूस म्हणाला की अरे नाही, तो नवीन लिडरशिप तयार करतात उद्धवजी. पण खासदारकीचं इलेक्शन आहे, नवीन लिडरशिपला बोलता तर आलं पाहिजे वरती दिल्लीमध्ये, सगळ्यांसमोर प्रश्न तर मांडले पाहिजे. ह्या गोष्टीवर तुम्ही जरूर विचार करा की उद्धव ठाकरेंनी कच्चे खिलाडी का दिले. बस, बाकी आय थिंक 25 मिनिटं झालेले, खूप वेळ घेतला. लवकरच येईल थोडेसे अजून ऑफ द रेकॉर्ड छान गप्पा मारूया. म्हणजे गप्पा काय, मीच बोलत असतो. कमेंट्समध्ये तुम्ही सांगा कसा वाटला हा व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. खूपच कमी सबस्क्रायबर आहेत या सगळ्यांच्या तुलनेत. मी काय पेड प्रमोशन वगैरे करत नसतो. तर आणि आमचं लिखाण आणि आमचं व्हिडिओज बघत राहा. थँक्यू व्हेरी मच.